महापालिकेतील भ्रष्टाचारावर ठेकेदार कराळेंनी स्फोटक यादी सादर केली आहे। अधिकाऱ्यांची नावे आणि टक्केवारीसह सादर केलेल्या यादीमुळे खळबळ उडाली आहे। प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांपासून ते लाचलुचपत विभागाकडे गेली आहे। शाहू मैदान परिसरात आप पक्षाचं लक्षवेधी आंदोलन, डिफेंडर गाडीची प्रतिकृती उभारून दर्जाहीन रस्त्यांवर टीका, 22 कोटींचं बिल, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला अदा झाल्याचा आरोप। इचलकरंजी महापालिकेतील झाडू कामगारांना घरकुल योजना, सुरक्षा संच आणि आरोग्य सेवा द्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडी युनियनने आयुक्तांना निवेदन दिले। यावेळी संजय गुदगे, देवेंद्र कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तांदुळवाडीतील हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता आमदार सतेज पाटील यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन अशी ग्वाही दिली। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा निर्धार मेळावा 26 जुलैला होणार आहे। त्याच्या तयारीसाठी माजी नगरसेवकांची बैठक अजिंक्यताऱ्यावर संपन्न झाली। यावेळी अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांसाठी मुर्हा आणि जाफराबादी म्हैस खरेदीसाठी अनुदानात मोठी वाढ केली आहे। अनुदान 50,000 पर्यंत वाढवण्यात आलं असून युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातील। 2 आणि 3 ऑगस्ट रोजी श्रेयस हॉस्पिटलतर्फे मोफत युरोफ्लो मिलिटरी तपासणी शिबिराचं आयोजन। लघवीच्या त्रासावर 3500 रुपये किमतीच्या तपासण्या मोफत, 35 वर्षांवरील पुरुषांनी शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।